संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा, सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. उद्या जमा होणार हप्ता. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. मार्च महिन्याचे 1500 रुपये उद्या खात्यात जमा होणार आहे. थेट लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता उद्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पाहू शकता बघा, मार्च महिन्याच्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून महिला भगिनी वाट पाहत होत्या. तर तो मार्च महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पाहू शकता बघा, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. प्रतीक्षा संपलेली आहे. प्रशासकीय प्रक्रिया जी ती पूर्ण झालेली असून उद्या सकाळपासूनच डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मानधन वितरणाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणाला मिळणार लाभ? तर बघा, ज्यांचे अर्ज यशस्वी आहेत, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. ज्यांची केवायसी झालेली नाही, ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, ज्यांचे अर्ज नामंजूर झाले त्यांना लाभ मिळणार नाही आहे. बँक स्टेटस. ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे अशा सर्व बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. बघा, ज्यांच्या आधार कार्डशी लिंक आहे अकाउंट नंबर, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा लाभ हा थेट जमा होणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, पैसेही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून येतात. म्हणजेच काय, तर थेट लाभ जो आहे तो त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला जमा होत असतो, कुठल्याही पद्धतीची मध्यस्थी न होता. काय तपासायचे तुम्हाला? तर SMS कडे लक्ष ठेवायचं. बघा, जेव्हाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, जर तुम्ही SMS ची सुविधा सुरू केलेली असेल तर तुम्हाला SMS द्वारे त्याची माहिती मिळणार आहे, तुमच्या अकाउंटला पैसे आलेत किंवा नाही. पैसे जमा झाल्यावर लगेचच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकेचा संदेश येईल. पासबुक एंट्री. बघा, मेसेज न आल्यास बँकेत जाऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपली शिल्लक तुम्ही तपासून घ्यायचे. म्हणजेच तुम्हाला समजून जाईल की 1500 रुपये आलेले आहेत किंवा नाही. अर्जाची स्थिती. काही तांत्रिक अडचण असल्यास नारी शक्ती दूत ॲप किंवा पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे की तुमचा अर्ज हा मंजूर आहे किंवा नामंजूर आहे. ते तुम्हाला सगळं काही तिथे समजून जाणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.